नमस्कार, मी अर्चना पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ एका सुंदर भक्तिमय प्रवासाचा आहे. बावडा ते पंढरपूर निघालेल्या पायी दिंडीचे दर्शन आपण आज पाहणार आहोत. या दिंडीमध्ये एक आनंदाचा क्षणही आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आमचे लाडके नेते बंटी पाटील साहेब हे देखील या दिंडीला हजर राहिले व सर्व वारकऱ्यांची भेट घेतली व विचारपूस केली आणि विठ्ठलाच्या नामगजरात काही अंतर पायी चालत सहभागी झाले. त्यांच्या आगमनाने वारकऱ्यामध्ये आणखी उत्साह निर्माण झाला. अनेकांनी त्यांच्यासोबत संवाद साधला, फोटो काढले आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. अशी मान्यवर मंडळी अशा भक्तिमय दिंडीत सहभागी होतात ही वारकरी परंपरेची मोठी ताकद आहे. विठ्ठलाच्या चरणी सर्वांच्या सुख समृद्धीची प्रार्थना केली व बावड्यातून दिंडी इथून चालू झाली. बावड्यातून ज्या वेळेला दिंडी आषाढी वारीसाठी जाते त्यावेळेला म्हणजे सर्वच भाविक काही पंढरपूरला जात नाहीत, पण अशी प्रथा आहे. दिंडीबरोबर आपणही 5 पावलं थोडंसं चालावं. म्हणजे वयस्कर लोकंसुद्धा, मग कोण कोल्हापूरपर्यंत चालतं, कोण बावड्यात म्हणजे ठराविक ठिकाणापर्यंत चालतात आणि तिथून पुढं मग ज्यांना 5-10 किलोमीटर चालता येईल ते तेवढं चालतात. ज्यांना जादा चालणं शक्य आहे ती जादा चालतात, पण दिंडीबरोबर थोडा वेळ चालतातच. टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या जयघोषात पुढे चालत होते. हा भक्तीचा महासागर पाहून मन भरून आले. अशा दिंडीत सहभागी होणे म्हणजे चालणे नाही तर श्रद्धा, सेवा, समता अनुभवणे. प्रत्येक वारकरी एकमेकांना मदत करत, प्रेमाने वागवत आणि विठ्ठलाच्या नामघोषात सर्वजण तल्लीन झालेले असतात व पुढे जात होते. तुम्हाला व हा भक्तिमय प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. दिंडीमध्ये चालणे ही वारकरी परंपरेची मोठी ताकद आहे आणि विठ्ठलाच्या चरणी सर्वांच्या सुख समृद्धीची आपण प्रार्थना करूया आणि विठ्ठलाच्या नामघोषात आपण दिंडीमध्ये सर्वजण सहभागी होऊया. खरं म्हणजे दिंडीमध्ये त्यालाच जायला मिळतं ज्यांना विठ्ठलाला माऊलींना भेटायची आस असते, ज्यांना इच्छा असते त्यांना जाणं फक्त शक्य असतं दिंडीमध्ये. बावड्यात एक अर्धा तास दिंडी चालल्यानंतर जी पावसानं सुरुवात केली ती धो पाऊस पडत होता. अशा पावसामध्ये सुद्धा वारकऱ्यांचा तसूभर सुद्धा उत्साह कमी झाला नव्हता. अशा पावसातच आम्ही चाललो. पूर्ण अंगावरची कपडे सर्वांची भिजलेली होती. खरं थंडी वाजत नव्हती. ऊन, वारा, पाऊस हे वारकऱ्यांना काहीच लागत नव्हतं. थोडं अंतर चालल्यानंतर मी व माझी मैत्रीण शिल्पा पाटील आम्ही दोघींनी फुगडीचा ठेका धरला. मुसळधार पावसातही महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मोठ्या श्रद्धेने चालत होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, फक्त विठ्ठल भेटीची आस आणि भक्तीचा आनंद दिसत होता. मी देखील या दिंडीबरोबर हेरल्यापर्यंत चालत गेले. जवळपास 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास होता. चालताना वारकऱ्यांशी संवाद साधला, त्यांचा उत्साह अनुभवला व आनंद घेतला. पंढरी
बरेच्या दिंडी माझे माहेर पंढरी